आज आपण एकदम कुरकुरीत असे कोथिंबिरीचे मुटके आणि कोथिंबिरीचे थालीपीठ करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग त्याचं साहित्य बघूया। इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी डाळीचं पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे, जिरेची पूड घेतली आहे, चवीनुसार मीठ। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घ्यायची। सर्व कोथिंबीर कट करून झाली आहे। ती मोठ्या परातीमध्ये टाकून घ्यायची। त्यात बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, जिरेची पूड, अद्रक, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला पाण्याचा वापर न करता चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून झालं। आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून चांगलं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं। एकदम सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। त्यात अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं। पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या कोथिंबिरीनुसार कमी जास्त करू शकता। पीठ मळून झालंय, त्यात थोडं तेल टाकून चांगलं असं मळून घ्यायचं। पीठ मळून झालंय, त्याचे आता आपण मुटके करून घेऊ। त्यासाठी मी एकदम गोळा घेऊन हातावर त्याचे मुटके बनवून घेते। तुम्ही इथे पाहिजे तो आकार देऊ शकता। असेच मी थोड्या पिठाचे मुटके करून घेते। मुटके करून झालेले ते आता आपण वाफवून घेऊ। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं। त्यावर उंच असा स्टँड ठेवून घ्यायचा आणि इथे मी चाळणी घेतलेली आहे। चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं। चाळणी कढईत ठेवून घ्यायची आणि त्यावर जे मुटके केलेले ते एक एक करून मुटके ठेवून द्यायचे। सर्व मुटके ठेवून झाले। आता 10 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि चांगले वाफवून घ्यायचे। मुटके वाफताय तोपर्यंत आपण थालीपीठ करून घेऊ। त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे। मी पिठाचा छोटा असा गोळा घेतलेला आहे। पिठामध्ये बुडवून पातळ असं थालीपीठ लाटून घ्यायचं। लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं। आपलं पराठा लाटून झालेला आहे। त्यावर मी थोडी तीळ टाकून घेते। तवा चांगला तापलाय, त्यावर 1 चमचा मी तेल टाकून घेतलंय। थालीपीठ टाकून 1 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून घ्यायचं। 1 मिनिट झालाय। आपले थालीपीठ एकदम चांगले भाजले गेलेले आहे। खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। 1 चमचा मी तेल टाकून घेतलंय। दोन्ही बाजूंनी एकदम चांगले असे थालीपीठ आपले भाजले गेलेले आहे। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। असे सर्व थालीपीठ मी करून घेते। छान असे कोथिंबिरीचे थालीपीठ तयार झालेले आहे। 10 मिनिट झालेले आहे। आपले मुटके चांगले असे तयार झालेले आहे।
बोटाला चिटकत नाही, म्हणजे चांगले असे आपले मुटके वाफले गेलेले आहे. बाहेर काढून प्लेटमध्ये काढून घ्यायचे. फ्राय न करता असे पण खायला खूप छान लागतात. आता फ्राय करून घेऊ. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं तापून घ्यायचं. तेल चांगलं तापलंय, त्यामध्ये मी मुटके टाकून घेते. एकदम सर्व टाकायचे नाही, जेवढे बसतील तेवढेच टाकायचे. चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित असे तळले जातील. मस्त असा कलर आलेला आहे. एकदम क्रिस्पी असे मुटके तळले गेलेले आहे. ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी. राहिलेले मुटके मी तळून घेते. एकदम क्रिस्पी असे मुटके तयार झालेले आहे. एकदा नक्की ट्राय करा. कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.